ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की सायलीला मागच्या सगळ्या गोष्टी आठवतात की अस्मिता आणि बाबा तिच्याशी कसे वागले। आणि त्यानंतर इकडे बाबाही अर्जुनला म्हणतात की मला आता सायलीसोबत हे नाटक करणं जमणार नाही, कारण की तिला खूप त्रास होत आहे। मी साधंच बोललो तरी तिच्या डोळ्यात लगेच पाणी आलं। इकडे ती प्रतिमा आत्याला सांगते की मला असं वाटत आहे की ते नाटक करत आहेत आणि अर्जुन बाबांना म्हणतो की आपल्याला हे सगळं नाटक कंटिन्यू ठेवावं लागेल, कारण आपल्याला कल्पना आईला आणि सायलीला एकत्र आणायचं आहे। पण बाबा म्हणतात की मला असं वाटतं की तिला हे सगळं शंका वाटत आहे, कारण मी आत्तापर्यंत तिच्यावरती कधीच ओरडलो नाही आणि ते खरंच असतं। सायलीला वाटत असतं की बाबा आजपर्यंत माझ्यावर कधीच ओरडले नाही आणि मला त्यांच्या डोळ्यात प्रेम दिसत होतं। प्रतिमा आत्या म्हणतात हे नाटक कसं काय असू शकतं। बाबा म्हणतात की मी जाऊन कल्पना आणि सायलीला सगळं सांगतो, पण अर्जुन त्यांना थांबवतो आणि म्हणतो की तुम्हाला माहिती आहे ना आपण हे का करत आहोत, हे थोडंसं दुःख तिला सहन करावंच लागेल। आणि प्रतिमा आत्याही तिला समजावून सांगतात की ते नाटक का करतील, त्यांना अस्मिताची काळजी आहे, अस्मिताच्या पोटातल्या बाळाची काळजी आहे म्हणून असू शकतं। आणि आत्या म्हणते की याचा शेवट गोडच होईल। त्यावर ती विचारते की गोड म्हणजे, तर ती सांगते की बाळ येईल ना, आणि म्हणते की मी काही दिवस आता इथेच राहणार आहे आणि सायली खूप आनंदी होते। इकडे प्रिया हॉस्पिटलमध्ये नाटक करत असते आणि म्हणते की मला काहीही जेवायचं नाही आणि अश्विन तिला कन्व्हिन्स करण्याचा ट्राय करतो आणि म्हणतो की तू व्यवस्थित जर खाल्ली नाही तर मी तुला बाहेर कसं काय काढणार। पण ती न जेवून मुद्दाम बीपी कमी ठेवून हॉस्पिटलमध्येच राहायचं असतं आणि तिला जेलमध्ये जायचं नसतं। पण अश्विन तिला कसं बसं कन्व्हिन्स करतो आणि तिला खायला घालतो आणि ती थोडंफार खाते। इकडे सगळे जेवायला बसलेले असताना जेवणामध्ये आमटी बनवलेली असते आणि ॲज प्लॅन्ड जी अस्मिता आहे ती नाटक करते आणि म्हणते ही आमटी कशी बनवलेली आहे आणि मला आता ही खायची नाही, आणि ती सगळा दोष जो आहे तो सायलीला द्यायला लागते। त्यानंतर बाकीचे जे तिचे बाबा असतात तेही तिच्या नाटकामध्ये सामील होतात आणि सायलीला दोष द्यायला लागतात। इकडे कल्पना ती आमटी खाऊन बघते आणि म्हणते की आमटी तर व्यवस्थित झालेली आहे आणि अस्मिता तू हे नाटक का करत आहेस। त्यावरती बाबा म्हणतात की सायली आणि कल्पना तुम्ही दोघींनी अस्मिताची काळजी घ्यायला हवी आणि आता तिचे मूड स्विंग होत असणार आणि तुम्ही तिची काळजी न घेता तिलाच ऐकवत आहात। इकडे महिपत जो आहे दारू पीत बसलेले असतात आणि चर्चा करतात की मला असं वाटत होतं की पोलीस येतील आणि आपण जे मधुकर पाटलाला चाकू खुपसला त्या बदल्यात आपल्याला पकडतील, पण त्यांना याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाहीये आणि आपलं काम झालेलं आहे। आणि महिपत म्हणतो तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी सगळं मॅनेज केलेलं आहे। इकडे नाटक चालूच असतं आणि प्रतिमा आत्या म्हणतात आमटी चांगली झालेली आहे, तू खाऊन तरी बघ, पण अस्मिता ऐकत नाही आणि मग सायली जाऊन तिच्यासाठी शिखरण बनवत असते, कारण तिला लवकरात लवकर बनलेलं शिखरण भेटावं म्हणून। पण अस्मिता नाटक करून त्या टेबलवरनं उठून जाते। त्यानंतर हे नाटक वाढावं म्हणून अर्जुन आणि बाबा म्हणतात की आता आम्हालाही जेवायचं नाही आणि आम्ही उठून जाणार। पण जी सायली आहे म्हणते याची शिक्षा म्हणून मी आज रात्री जेवणार नाही। पण जेव्हा ते उठून जायला लागतात तेव्हा सायली म्हणते जर तुम्ही उठून गेलात तर मी आजच नाही तर पुढचे 3 दिवसही जेवणार नाही। हे सगळं ऐकून कल्पना काहीच बोलत नसते, त्यामुळं अर्जुन आणि बाबांना समजत नाही की काय करायचं। पण जी सायली आहे तिथून म्हणते मी निघून जाते, तुम्ही सगळेजण व्यवस्थित जेवून घ्या। त्यानंतर इकडे महिपत जो आहे त्याला फोन येतो तिच्या मुलीचा आणि त्याने स्टेशनमध्ये जो जेल आहे तिथे इंतजाम केलेला असतो। त्यावर तो तिला सांगतो की वकील सगळं सोय करत आहे, पण ती सांगते की प्रियाने नाटक करून ती हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे आणि तिने बरोबर प्लॅन केलेला आहे आणि ती वापस येण्याच्या अगोदर मला या जेलमधनं बाहेर जायचं आहे। महिपत तिला प्रॉमिस करतो आणि म्हणतो विचार करतो की ती बाहेर हॉस्पिटल गेली आहे ते ठीक आहे, पण तिच्या डोक्यात जर आणखीन काही मोठा प्लॅन शिजत असेल तर आपल्याला त्याबद्दल माहिती काढावीच लागेल। इकडे प्रतिमा सायलीला कन्व्हिन्स करत असते की तू जेवून घे आणि तुझी काहीच चूक नाही, पण ती काही ऐकायला तयार नसते आणि म्हणते की मी जर आज जेवले तर मला लक्षात नाही राहणार की अस्मिताची काळजी करायची आहे।
इकडे बाबा म्हणतात की जर ती जेवली नाही तर मी तुला बघेन, आणि अर्जुन तिला जेवायला द्यायला जातच असतो. तेवढ्यात तिथे कल्पना येते आणि तिच्यासाठी ताट वाढून म्हणते, आज तुझी काहीही चूक नव्हती आणि तू त्याची शिक्षा भोगायची नाही, आणि तिला जेवणाचं ताट बनवून जेवायला देते. बघूयात पुढच्या भागात काय होतं.